ओके। जय हिंद दोस्तों। आज हम इकोनॉमिक्स का कुछ नया कॉन्सेप्ट चालू करने वाले हैं जिसका नाम है बैंकिंग, जो कि हमने कल ही सीखा था। आज उसको हम थोड़ा विस्तार में नहीं जानेंगे, जो थोड़ा कंसेप्ट रह गया था छोटे मोटे वो देखेंगे। नाबार्ड बद्दल माहिती पाहिजे का थोडीफार? नाबार्ड बद्दल माहिती पाहिजे का? पीएसआयआर मध्ये नाबार्ड का? पीएसआयआर मध्ये कसं राहील नाबार्ड आपलं? बघा, NABARD, production and investment credit to agriculture, small scale industries, cotton and village industries, etc. view to promote integrated rural development. म्हणजे जे रुरल डेव्हलपमेंट आहे ना, त्याच्यासाठी प्रोग्रेसिव्ह काम करण्याचं काम करते नाबार्ड. नाबार्ड काय करते? लॉंग टर्म साठी लोन्स देते. काय झालं? नापता 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 असेल ते. माहित नाही काय आहे ते नापताचा कॉन्सेप्ट. म्हणजे आठवत नाही, मला माहित असेल पण आठवत नाही. सो बघू. So जाऊ द्या, मग नाबार्डचं सोडून द्या. नाबार्ड मग तेच लॉंग टर्म साठी लोन देते, आपल्या कोणाला ती लोन शेतकऱ्यांना देते. सो आता बघू. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी कोणत्या ऍक्टद्वारे रजिस्टर आहे? कंपनी ऍक्ट 1956. आता बघा, हे काय करते? लोन देण्याचं काम करते ऍडव्हान्स मध्ये. लोन अँड ऍडव्हान्स देते वाले. ऍडव्हान्स म्हणजे पैसे पहिले पैसे देईल आणि नॉन बँकिंग ऍडव्हान्सेस देण्याचं काम करते. हे काय करते? शेअर्स असते ना गव्हर्नमेंट ऑफ लोकल ऑथॉरिटीचे, ते अक्वायर करण्याचं काम करते. Acquisition of shares, stocks, bond, debentures, securities issued by local or authority. सो गव्हर्नमेंटचे शेअर्स विकत घेईल, बॉन्ड्स विकत घेईल, डेबेंचर्स विकत घेईल, स्टॉक्स विकत घेईल गव्हर्नमेंटचे. ते नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असे असे फालतूचे कामं करण्याचे काम करते. आणि किंवा अदर मार्केट सिक्युरिटीज घेण्याचं काम करते. मार्केटेबल सिक्युरिटीज असते ना, सिक्युरिटीज काय असते? तेच बॉन्ड पेपर असते. त्या बॉन्ड पेपरवर काही ना काही वेळ कालावधी राहते, तेवढ्या वेळपर्यंत तुमचं अमाऊंट सिक्युअर राहते. आता याचं एक्झाम्पल म्हणू तर चीट बिझनेस माहित असेल तुम्हाला. चीट बिझनेस बघा. चीट बिझनेस म्हणजे कसं? ते चिठ्ठ्या चिठ्ठ्या घेऊन येते. 100-100 रुपये जमा करा, 10-10 रुपये जमा करा, 20-20 रुपये जमा करा, महिन्याचे, दिवसाचे. चीट बिझनेस, चीट फंड नाही का तो. त्यानंतर येते इन्शुरन्स कंपन्या राहू शकते. नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीमध्ये इन्शुरन्स. सो आणि काय? एनबीएफसी डज नॉट इन्क्लूड एनी इन्स्टिट्यूशन. काय झालं? हा. एनबीएफसी काय करते? जे ऍग्रिकल्चर. पाणी आलं का मग करायचं का? हम्म. हा. सो एनबीएफसी काय करते, की जी ऍग्रिकल्चर ऍक्टिव्हिटी असते ना, त्याच्यामध्ये भाग घेत नाही एनबीएफसी. ओके. एनबीएफसीचं सिग्निफिकन्स सांगू. सो एनबीएफसी काय म्हणते? फायनान्शियल इंटरमिडिएटचं रोल काम करते. इन्शुरन्स देणं, पैसे देणं, हे घेणं, ते देणं, तर मधातलं काम एनबीएफसी काम करते. दे सप्लिमेंट द रोल ऑफ बँकिंग इन्स्टिट्यूशन. बँकिंग रोलचं एक सप्लिमेंटचं काम करून राहिलं. बँक तर नाहीये, पण बँकिंग सारखं काम करून राहिलं. म्हणजे पैसे देण्याचं काम करून राहिलं इन्स्टिट्यूशनला, शेअर्स घेण्याचं काम करून राहिलं गव्हर्नमेंटचे. सो एक प्रकारचं सपोर्ट देण्याचं काम करते. आता बघा, डिफरन्स बिटवीन एनबीएफसी अँड कमर्शियल बँक. सो याच्या दोघांचा जर फरक म्हटला, तर यांच्यामध्ये फरक खूप सारा आहे. एनबीएफसी कॅन नॉट ऍक्सेप्ट डिमांड डिपॉझिट. आता इन्शुरन्स कंपनीमध्ये तुम्ही दिसत नाही. नेटवर्कचा इश्यू असेल आज. जाऊ दे.
मी एक काम करतो की मी तुम्हाला नॉर्मल शिकवतो, ते थोडं डिटेलमध्ये जाण्यात फायदा नाही. नोट्स वाचतो तू. बरं. एनबीएफसी काय असते? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीच्या नावातच आहे नॉन बँकिंग. सो हे काय करत, डिमांड डिपॉझिट याच्यामध्ये होऊ नाही शकत. डिमांड डिपॉझिट मध्ये बघा आपण डीडी देतो, बँकेमध्ये डीडी करू शकते. पेमेंट सेटलमेंट सुद्धा याच्यामध्ये नाही होत एनबीएफसी मध्ये जास्त. पण आपल्या कमर्शियल बँकमध्ये पेमेंट, हा, पेमेंट पेमेंट सेटलमेंट याच्यामध्ये कमर्शियल बँकमध्ये होते. त्यानंतर रेग्युलेशन्स ऑफ एनबीएफसी, तर याच्यावर कसं आहे, आरबीआय ऍक्ट 1934 ची रेग्युलेशन असते एनबीएफसी. बस हेच आहे एनबीएफसी बद्दल तेवढं, म्हणजे आपल्याला येत नाही, सो डिटेलमध्ये जाऊन काही फायदा आहे नाही. सो त्यानंतर काय ते बघू द्या मला. एसबीआर फ्रेमवर्क असते. एसबीआर फ्रेमवर्क ते तेवढं कामाचं आहे नाही. एसबीआर फ्रेमवर्क स्केल बेस लेयर्स असते एसबीआरच्या. एसबीआर फ्रेमवर्क म्हणजे काय असते? हे ट्रायंगल असते. या ट्रायंगल मध्ये अशा 4 बँकिंग कंपनी असते. सो छाटत नाही ते बरोबर आरबीआय की कोणत्या टॉपच्या बँक्स आहेत त्या आपल्या कामाच्या. वरच्या बँक सर्वात टॉपची, याच्यावर थोडे लो रेग्युलेशन राहील, याच्यावर थोडे जास्त रेग्युलेशन राहील, याच्यावर त्याच्यापेक्षा जास्त, आणि याच्यावर सर्वात जास्त रेग्युलेशन राहील. सो असे 4 लेवलचे पडते. फर्स्ट ते बेस लेयर, त्याच्यानंतर येते मिडल लेयर, त्याच्यानंतर अप्पर लेयर, आणि त्याच्यानंतर टॉप लेयर. सो हे असते. मग होलसेल फंडिंगचा एक कॉन्सेप्ट आहे. होलसेल फंडिंग म्हणजे खूप अमाऊंट मध्ये फंडिंग येणं, हाय अमाऊंट. त्याच्यानंतर ते रोल ओव्हर रिस्क. रोल ओव्हर रिस्क म्हणजे काय असते? एक्सटेंड करून देते. आता जर कोणती बँक जर डुबत असेल, त्याच्याकडे पैसे नसेल, तर थोडी रिस्क काय करते. आता मला सांग, एक कंपनी आहे, कंपनीनं खूप लोन घेतलं पण कंपनी डुबून राहिली. आता कंपनी डुबून राहिली, त्याला बेल आउट पॅकेज देईल किंवा त्याचा एक्सटेंड रोल वाढवेल. सो त्याला म्हणते रोल ओव्हर रिस्क, म्हणजे काही वर्ष देते, घे बाबा तू डुबूनच राहिला, एक वर्ष अजून घे, जगण्याचा प्रयत्न कर. हम्म. आता एक बघू आपण, बँक रनची सिच्युएशन काय असते. बँक रन म्हणजे बँक दिवालिया झाली म्हणतो आपण. बँक रन, तसं बँक रन मध्ये काय होते की जे आपले लोक आहे ना, आता समजा हे अखिल भारतीय भिकारी संघटना बँक आहे, ओके. आता ह्या बँकेकडे पैसा संपला, आता लोकांच्या मनामध्ये काय आलं, साला बँक डुबून राहिली, आमचा पैसा गेला, आमचा पैसा गेला. सो हे लोक चालले बँकेमध्ये पैसे काढायला. आता 1000 लोक आहे, 1000 लोकांमधून 900 लोक जर बँकमध्ये पैसे काढायला गेले पटकन. आता आपला हा चिन्मय होता ना, चिन्मयनं काय केली, न्यूज पसरून दिली का हे बँक डुबत आहे, हे बँक डुबत आहे. आता ह्या बँकेच्या ह्या बँकेचा जो मालक होता ना, त्याची पोरगी ह्या चिन्मयला आवडत होती, पण तिने नाही म्हणलं याला चिन्मयला. तर चिन्मय म्हणे का आता मी डुबवतो म्हणे तुझी बँक म्हणे. सो चिन्मयनं का केलं की बंद याचे जे लोक होते ना, 1000 लोक, त्या 1000 लोकांमध्ये न्यूज पसरून टाकले का ही बँक डुबत आहे, ही बँक फ्रॉड आहे. आता हे लोकांना तर माहित नाही की ह्या दोघांचं का चालू होतं, का झालं. आता लोक आले टेन्शन मध्ये, हे 900 लोक गेले बँकेमध्ये आणि काय म्हणते, आमचा पैसा वापस द्या, आमचा पैसा वापस द्या. आता बँक म्हणत आहे, साला झालं तर झालं कसं. पोरगी सांगायला तयार नाही की का झालं. मग बंदे लोक गेले बँकेमधून पैसे काढायला गेले. आता पीपल रन फॉर विड्रॉल, पीपल रन फॉर विड्रॉल. आता मला सांगा, 900 लोक जर ह्या बँकेमध्ये पैसे काढायला गेले, हा चिन्मय तर हसून राहिला मस्त, घे म्हणे शेकून म्हणे. हा, पण नुकसान कोणाचं झालं, बँकेचं झालं, हिच्या बापाचं नुकसान नाही झालं का. म्हणून तिला समजायला पाहिजे होतं, चिन्मय नावाचा पोरगा डेंजर आहे. सो पीपल रन फॉर विड्रॉल. लोक गेले पैसे काढायसाठी, बँकेकडे होते पैसेच नाही. आता बँक काय म्हणन, हमरे पास पैसा ही नाही आहे म्हणन, हम कंगाल हो गए म्हणन. मग तिथे चिन्मय आला. चिन्मय का म्हणे, मी तुला पैसे देतो म्हणे, तू त्या पोरीचं लग्न माझ्यासोबत कर म्हणे. मग चिन्मयने पहा बरोबर सेटलमेंट करून पोरगी पटवली. असे असे इकॉनॉमिक्सच्या कॉन्सेप्ट थ्रू आपण चांगले चांगले रिश्ते बनवू शकतो. बाप पण खुश, पोरगी पण खुश, चिन्मय पण खुश, बँकही वाचली. हा, तो हा झाला आपला बँक रनचा कॉन्सेप्ट. आता बँक रनच्या कॉन्सेप्ट मध्ये काय, ग्रेट डिप्रेशन. डिप्रेशन जर असेच सगळेजण चिन्मय पासून मोटिवेट होत गेले, तर सगळे लोक असेच करत, बँक बँक डुबवण्याचे काम करत. सो 1929 मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं होतं बँकेचं, जे की जॉन मेनियार्ड केन्सनं आधीच प्रेडिक्ट केलं होतं. सो एक लक्षात ठेवा, 1929 मध्ये डिप्रेशन आलं होतं. समजलं हे.
बँक रनचा कॉन्सेप्ट समजला तुम्हाला? ओके. होप तो तुम्हाला बँक रनचा कॉन्सेप्ट तुम्ही आता कधी विसरणार नाही. ओके. आता बघू आपण कॅपिटल ऍडव्होकेटी रेशो काय असते. कॅपिटल ऍडिक्वेसी रेशो, याला म्हणते आपण CAR, कॅपिटल ऍडिक्वेटी रेशो. याचं काय असते की पब्लिक बँक असेल ना, त्यांना 12% स्वतःपाशी ठेवायला लागते. CAR म्हणजे अमाऊंट, म्हणजे 1,000 रुपये जर दिले असेल तर त्यांना 120 रुपये स्वतःच्या बँकेमध्ये ठेवाच लागेल, ते कोणाला देऊ शकत नाही. आणि सेकंड येते कमर्शियल बँक. कमर्शियल बँकला 9% CAR ठेवावं लागते. कमर्शियलला 9% CAR ठेवून आपल्यापाशी, आणि पब्लिक बँक 12% CAR ठेवून. याच्यामध्ये टायर 1 आणि टायर 2 असते. टायर 1 म्हणजे काय? इज द ॲसेट लाईंग विथ द बँक दॅट कॅन हेल्प इट टू ऍब्झॉर्ब एनी शॉक विदाउट वाइंडिंग अप इट्स ऑपरेशन. टायर 1 कॅपिटल इज अ बँक्स कोअर कॅपिटल इन्क्लुडिंग द शेअर होल्डर इक्विटी अँड रिटेनिंग अर्निंग्स. अर्निंग झालं, शेअर होल्डर झालं, ते सगळं टायर 1 मध्ये येते. त्याच्यात एक टायर 2 असते. Is the asset lying with the bank that can absorb losses in the event of its seeing closure. A bank tied to capital is made of revaluation of reserve, hybrid capital instrument and subordinate term debt. तेवढं कामाचं नाही. सो टायर 1 प्लस टायर 2 असते. याच्यामध्ये पैसे असते साठवले. टायर 1 मध्ये थोडं प्रॉफिटचे पैसे असते, आणि टायर 2 मध्ये असे पैसे असते का जे लॉस तरी झाले तरी रिकव्हर करू शकेल. सो कॅपिटल ऍडव्होकेसी रेशो, पब्लिक कंपनी 12% ठेवन, पब्लिक बँक आणि कमर्शियल बँक 9% ठेवन. ओके. सो सर्वात महत्वाचा कॉन्सेप्ट होता आपला बँक रन. बँक रन तुम्हाला समजलं असेल की बँक रनचा कॉन्सेप्ट कसा होता. आता त्यानंतर काय झालं की बेसल नॉर्मचा कॉन्सेप्ट आला होता. बेसल नॉर्म, बेसल नॉर्म खास बँकेसाठी बनवलं होतं की बँक्स बरोबर चालल्या पाहिजे आणि काही झालं नाही पाहिजे. सो बेसल लँडची जी ऑफिस आहे ते कुठे आहे? स्वित्झर्लंड मध्ये. आणि पहिली मीटिंग पण कुठे झाली? स्वित्झर्लंड मध्ये, बेसल नॉर्मची. ज्याच्यामध्ये 27 रिप्रेझेंटेटिव्ह होते. 27 रिप्रेझेंटेटिव्ह. आता 27 रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे कोण? जे सेंट्रलाइज बँक असेल त्यांचे हेड आहेत 27. आणि याचं मेन काम काय होतं की सेंट्रल बँक आहे ना, ते बरोबर चालायला पाहिजे प्रत्येक कंट्रीच्या सेंट्रल बँक. आणि याच्यामध्ये काय असायला पाहिजे? ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. ओके. 27 रिप्रेझेंटेटिव्ह बँक्सचे हे होते मोठे मोठे अध्यक्ष. त्यामध्ये फोकस होतं याचा सेंट्रल बँकवर, आणि सेंट्रल बँकमध्ये काय असायला पाहिजे? म्हणे ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे. सो याच्यामध्ये काय केलं की जो CAR असते ना, कॅपिटल ऍडव्होकेटी रेशो, याच्याबद्दल यांनी जास्त भर दिलं की बँकेने किती CAR असायला पाहिजे. सो आतापर्यंत 3 मिटिंगा झाल्या बेसल नॉर्मचे. 3 बेसल नॉर्म आहे. फर्स्ट बेसल 1 मध्ये म्हटलं की 8% असायला पाहिजे, जे की झालं होतं 1988 मध्ये. त्यानंतर सेकंड बेसल झालं 2004 मध्ये. त्याच्यानंतर थर्ड बेसल झालं 2010 मध्ये. याच्यामध्ये सुद्धा म्हटलं की 8% असायला पाहिजे. कसं? कॅपिटल, लिक्विडिटी आणि लेव्हरेज. सो बस हेच बेसल लॉचा कॉन्सेप्ट होता. बेसल लॉ मध्ये काय? रिड्यूस रिस्क करायची होती, इम्प्रूव्ह ट्रान्सपरन्सी करायची होती बेसल लॉ मध्ये. सो हेच बेसल लॉचा कॉन्सेप्ट होता हा, नॉर्मल सिम्पल बेसल लॉ. त्यानंतर येते भारताचं बघू. भारताने कसं इम्प्लिमेंट केलं होतं बेसल नॉर्म. इंडिया अँड बेसल नॉर्म. बेसल नॉर्म कशाशी रिलेटेड आहे? बँकेशी. इंडिया अँड बेसल नॉर्म. सो आरबीआयनी 2003 मध्ये बेसल 1 लागू केलं. आरबीआयने 2003 मध्ये चालू केलं. फर्स्ट मीटिंग 1988 मध्ये झाली, पण आरबीआयने 2003 मध्ये चालू केलं. सेकंड लावला आपला 2007 ला, आणि थर्ड बेसल नॉर्म लावला 2021 ला. आणि इंडियाच एक अशी कंट्री आहे ज्याचा CRR आहे 9%. CRR किती आहे? 9%. आणि टायर 1 मध्ये किती आहे? 7%. म्हणजे बघा,
टायर 1 आणि टायर 2 असते, नंतर टायर 1चं अमाऊंट वेगळं असते आणि टायर 2चं अमाऊंट हे असते. तर टायर 1 प्लस टायर 2 करून सीआरआर बनते. टायर 1 मध्ये बँकेचा पैसा आणि टायर 2 मध्ये जे प्रॉफिट झालं हे ते झालं ते टायर 2 मध्ये, असं पकडून 9% आपला सीआरआर आहे. ऐकू येते का रे? कोण कोण आहे ससुरा देखते आपण. कुणाल ठवरी जॉईन होता पराला का रे कुणाल ठवरी? नाही त्याचा नेटचा इश्यू असेल त्याचा. हम्म. अरे गावात राहते ना तो, गावात असल्याच्याने मग नेटचा इश्यू येते. सो होप सो तुम्हाला टायर 1 समजलं असेल. टायर 1 आणि टायर 2 बस काही नाही, डिव्हिडेशन आहे. त्या डिव्हिडेशन मधून पैसे काय म्हणते पर्सेंटेज टायर 1 मध्ये काय ठेवते टायर 2 मध्ये ठेवते आणि ते मिक्स करून टायर सीआरआर सीएआर कॅपिटल ऍडव्होकेटी रेशो आपल्या भारताचा आहे 9%. म्हणजे आता बघा, जे बेसल नॉर्मची मीटिंग झाली, ज्यांनी म्हटलं की 8% आणायचं, भारतच एक अशी कंट्री आहे का तिने 9% ठेवलं. सेल्यूट आहे म्हणे भारताला. ओके, सो आता बघू नॉन परफॉर्मिंग ऍसेट. नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स. आता नॉन परफॉर्मिंग ऍसेटचा अर्थ असाच आहे की पोट्ट युपीएससी करायला तर आलं, पण त्या पोट्ट्याच्यानं युपीएससी ढंगाचा अभ्यास होत नाही, बाप घरचा पैसा लावून राहिला त्याच्यावर, तो झाला नॉन परफॉर्मिंग ऍसेट त्या घरच्याचा. समजलं का? नॉन परफॉर्मिंग ऍसेट. पोट्ट्याला युपीएससी तर पास करायचा आहे पण अभ्यास करून नाही राहिला, पण म्हणते का की मी युपीएससी पास, बाप लावून राहिला आणि म्हणते पैसे, म्हणते बस आपल्या को क्या. सो बघा, जी कंपनी और जी वस्तू 90 दिवसाच्या वर झाले आणि ते रिटर्न नाही करू शकून राहिले, तर ते झाले नॉन परफॉर्मिंग ऍसेट. कोणाचे? बँकेचे. आता 3 कॅटेगरीमध्ये एनपीए असते. सो फर्स्ट कॅटेगरी आहे जो 1 वर्षापासून भिकमंगा आहे, सबस्टँडर्ड असेट्स म्हणते त्याला. सबस्टँडर्ड असेट्स. 1 वर्ष झाला तर 1 वर्ष झाला तरी त्याच्यापाशी पैसाच नाही, एवढा भिकमंगा झाला तो का तो काहीच नाही करू शकत आहे. सो तो झाला आपला सबस्टँडर्ड ऍसेट. त्याच्यानंतर येते डाऊटफुल ऍसेट. डाऊटफुल ऍसेट. आता डाऊटफुल ऍसेट मध्ये काय, 1 वर्षाच्या वर, 1 इयर प्लस. आणि त्याच्यानंतर येते लूज ऍसेट, लॉस ऍसेट. म्हणजे आता बँकेला माहित आहे की किती काय केलं तर आपले पैसे भेटणार नाही, सो ते येते 2 वर्ष प्लस झालेला नॉन परफॉर्मिंग ऍसेट. सो सबस्टँडर्ड ऍसेट, डाऊटफुल ऍसेट आणि लॉस ऍसेट हे 3 प्रकारचे एनपीए आहे. एनपीए म्हणजे आपण समजलंच की एनपीए म्हणजे काय होते, नॉन परफॉर्मिंग ऍसेट, ज्याच्यापासून कुठलीही अपेक्षा आपण ठरू शकत नाही. पण तरी याच्यामध्ये बँकेने कॅटेगरी ठेवली होती की ठीक आहे, भलेही त्याच्यापाशी पैसे नाही आले 1 वर्षात देईन, 2 वर्ष देईन, 2 वर्ष झाले तर मग म्हणते जाऊ दे, म्हणते सत्यानाश झाल्याचा म्हणते. सो मग येते ग्रॉस एनपीए, नेट एनपीए. आता ग्रॉस एनपीए म्हणजे कसं असते, ग्रॉस एनपीए. आता हा कुणाल नावाचा माणूस आहे, ह्या कुणाल नावाच्या माणसानं 500 करोडचे लोन घेतलं, 500 करोड बँकेपासून घेतले आणि देऊनच नाही राहिला बँकेला. पण आता बँकेनं का झालं की हा चत्रा एवढा कुणाल काय 500 करोड नाही का स्वित्झर्लंड नाही का स्विस बँक मध्ये ट्रान्सफर करून टाकले, प्रॉपर्टी भारतामध्ये काहीच नाही ठेवली का बँक म्हणे, बँक याची प्रॉपर्टी काहीच नाही लुटू शकत, फक्त याने खर्राचं दुकान ठेवलं, घे बा गरीब माणूस मी इथं खर्रा विकतो. कुणाल नावाच्या व्यक्तीनं दुकान किती 15,000चं दुकान होतं त्याचं, बरं जाऊ द्या. सो कुणालनं काय केलं, 500 करोड स्विस बँक मध्ये ट्रान्सफर मारले आणि युके मध्ये तो जाऊन मस्त ऐश करून राहिला, इंडिया टू जमायका मस्त फिरून राहिला, ते करून राहिला. सो युके मध्ये तो फिरून राहिला. आता बँक काय करेल, बँक 500 करोड काढूच नाही शकत आहे याच्यापासून, साले स्वित्झर्लंडच्या बँकमध्ये टाकून ठेवले. याले याले कुठून समजलं का स्विस बँक मध्ये पैसा ट्रान्सफर करायचा, तर जाऊ दे, समजलं असं, पैसा राहिला तर सगळं समजते. पण शुभम नावाचा व्यक्ती होता, शुभम ही हुशार, शुभमनं 1000 करोडचं लोन घेतलं बँकेपासून, पण यानं काय केलं की भारतामध्ये प्रॉपर्टी घेऊन ठेवल्या मस्त, म्हणे आम्ही इमानदार माणूस आहोत म्हणे, सो आम्ही भारतामध्ये प्रॉपर्टी घेऊन ठेवला. पण काही कालांतरानं असं झालं की याचंही मन बिघडलं, कुणालचा कॉन्टॅक्ट झाला याच्यासोबत. कुणाल म्हणे अरे क्या भारत में करता है, बोले हा बोले तेरे को उधर जन्नत दिखाता बोले. सो कुणाल बैकला, शुभम बैकला आणि गेला कुणाल पाशी युके मध्ये. सो आता शुभमने पैसे नाही दिले, शुभमनं 800 करोड घेऊन फरार झाला शुभम.
800 करोड शुभमने टाकले स्विस बँक मध्ये सोबतच. आता जी बँक होती ना, बँकनं काय केलं की याचे जे ऍसेट्स आहे ना, हे वाले शुभमचे ते जप्त करून टाकले 200 करोडचे. सो बँकेकडे 200 करोड तर वसूल झाले, पण 800 करोड वसूल नाही झाले. सो ही झाली नेट जी एनपीए, नेट एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट. पण हा कुणाल एवढा चत्रा होता का साल्यानं काहीच घेऊन नाही ठेवलं, बंदाच घेऊन गेला. तर हे झाली याची ग्रॉस एनपीए. म्हणजे बँकेला याच्यात जास्त नुकसान झालंय कुणाल पाहिजे. म्हणून ह्या कुणालला इकॉनॉमी नाही शिकू द्यायला लागत, अकला लागते आले. शुभम बिचारा शिकून राहिला. ओके. सो एनपीएचा कॉन्सेप्ट समजला, ग्रॉस एनपीए आणि नेट एनपीए. एक्झाम्पल एक्झाम्पल दिलं ना. आता मला सांगा, समजलं नाही. नीरव मोदी, नीरव मोदी. आता नीरव मोदीनं काय केलं की आणि विजय माल्या, विजय माल्या सगळं, नीरव मोदी आणि विजय माल्या. नीरव मोदीने काय केलं की पाच 5,000 करोडचं लोन घेतलं आणि 5,000 करोडचं लोन घेऊन तो सिद्धा गेला इथं युके मध्ये. पण विजय माल्यांनी 1,000 करोडचं लोन घेतलं, पण त्याने प्रॉपर्टी घेतल्या होत्या भारतामध्ये. सो बँकेने ह्या प्रॉपर्टी सीज केल्या. सो याचं 500 करोडची प्रॉपर्टी सीज केली विजय माल्ल्याची बँकेने. सो आता मला सांगा, बँकेने तर 1,000 करोड दिले होते, पण बँकेचे झाले 500 करोड वसूल झाले. सो बँकेचे 500 करोड वसूल झाले, तर हे झालं नेट एनपीए. पण नीरव मोदींना भारतामध्ये काहीच घेऊन नाही ठेवलं, सो बँकेला झालं नुकसान. सो बँकेचं झालं ग्रॉस. ग्रॉस म्हणजे पूर्ण नुकसान झालं, ग्रॉस एनपीए बँकेचं. समजलं आता? आता नाही समजलं? हा. सो आता जाऊ आपण कुठे, ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम. एक कॉन्सेप्ट आहे ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम. ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम म्हणजे काहीच नाही, ज्याच्यामध्ये काय असते, बँक प्लस कंपनी. ट्विन बँक प्लस कंपनी, बँक आणि कंपनी जर हे दोन्ही डुबत असेल त्याला म्हणते ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम. द ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम रेफर्स टू द सिच्युएशन ऑफ ओव्हर leverage company on one hand and banks with non-performing asset on the other hand. म्हणजे बँक पेक्षा एनपीए पण जास्त आला, नॉन परफॉर्मिंग असेट पण जास्त येऊन राहिले, आणि कंपनीने जे लोन घेतलं ते पण डुबून राहिली. म्हणजे एक्स्ट्रा कंपनीज पण डुबून राहिली जे बँकेने लोन दिलं, आणि याच्याकडे नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स पण वाढून राहिले. सो कोणत्या पण बँकसाठी नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स घातक असते. सो हे झालं ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेमचं एक हे झालं. आता आरबीआयने काय केलं, थोडं एक मॉड्यूल काढलं होतं आरबीआयनं की जे एनपीए ऍसेट आहे त्याला कमी कसं करायचं, त्यासाठी एक आरबीआयने मॉडेल काढला. सो 3R फ्रेमवर्क ऑफ टॅकलिंग ट्विन बॅलन्स शीट प्रॉब्लेम. सो आरबीआय 3R फ्रेमवर्क. आता हे कसं असते की जर तुमची बँक सुद्धा डुबत असेल, कंपनी सुद्धा डुबत असेल, तर मग त्या गव्हर्नमेंटच्या किंवा देशाच्या जीडीपीला खूप मोठा धक्का बसते. सो त्याच्यासाठी ते न व्हायला पाहिजे म्हणून आरबीआयने 3R फ्रेमवर्क काढलं. फर्स्ट होतं रेक्टिफिकेशन. फर्स्ट कोणतं होतं, रेक्टिफिकेशन. त्यानंतर होतं रिस्ट्रक्टिंग, आणि थर्ड होतं रिकव्हरी. आरबीआयने काय केलं, 3 हे काढले. रिस्ट्रिक्ट, पहिलं काय म्हटलं आपण, रेक्टिफिकेशन. आता रेक्टिफिकेशन मध्ये काय होते, जे ऍसेट आहे ना त्याची क्वालिटी रिव्ह्यू करते. म्हणजे जे एनपीए असेल त्याला चेक करेल की याच्यापाशी कोणकोणतं सामान आहे, बॅकअप आहे का, ते आपण विकून आपण ते पैसा आपला कव्हर करू शकतो. ते असते रेक्टिफिकेशन. त्याच्यानंतर रिस्ट्रक्चरिंग. रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय की कॉर्पोरेट झालं, स्ट्रॅटेजिक डेब्ट झालं, स्कीम्स झाल्या, सस्टेनेबल स्ट्रेस असेट, प्रायव्हेट असेट, रिकन्स्ट्रक्शन कंपनीज. म्हणजे याच्यात काय करते ते, 5 ते 25 वर्ष रिफायनान्सिंग करते. म्हणजे 25 वर्षात जर कंपनी असेल त्याला 5 वर्ष रिफायनान्सिंग करण्याचं काम करते आरबीआय. म्हणजे ठीक आहे,
तुमची कंपनी आहे तर आम्ही त्या कंपनीला सपोर्ट करतो, म्हणजे कंपनी डुबली नाही पाहिजे, कारण कंपनी डुबली तर अनएम्प्लॉयमेंट वाढेल. आणि रिकव्हरी म्हणजे काय? रिकव्हरी म्हणजे काय? ते बँक जी कंपनी आहे ते आरबीआय घेऊन टाकते, जाते भाडीत म्हणते, वेज डोस बोलते. सो याच्यामध्ये येते रिकव्हरी मध्ये कसं असते, इनसॉल्व्हन्सी अँड बँक करप्सी कोड 2016चा असं आहे ते, एक ऍक्ट आहे तो. आणि एक सरफारेसी ऍक्ट, सरफासी सरफायसी ऍक्ट 2002, याच्या अंडरमध्ये ते काम करते. अं, त्यानंतरचा कॉन्सेप्ट जर म्हटलं आपण तर एनपीए इन्क्रीज आरबीआय कंट्रोल द बँक. जर बरोबर आहे, एनपीए जर जास्त वाढत असेल तर आरबीआय काय करते, बँकेवर अजून जोर देण्याचं काम करते की नाही, असं नका करू, तसं नका करू. आणि हा बोल ना. हो, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक करप्सी कोड 2016. हम्म, त्यानंतर डोमेस्टिकली सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक आहे, जे एसबीआय, आयसीआयसीआय बँक आहे, एचडीएफसी बँक आहे, सो यांच्यावर थोडं जास्त लक्ष ठेवण्याचं काम करते. कोण? आपली आरबीआय. सो मे बी त्याच्यानंतर कन्सेप्ट येते बॅड बँकचं कन्सेप्ट येते. बॅड बँक म्हणजे काय असते, ज्याच्याकडे नॉन परफॉर्मिंग ऍसेट वाढत चालले आणि ते रिकव्हरी नाही करू शकत आहे जास्त, ते बॅड बँकचा कन्सेप्ट आला. त्याच्यानंतर जी कंपनी जास्त एनपीए बाय करते, ज्याच्याकडे एनपीए जास्त आहे, ते पण एक बॅड बँकचा कन्सेप्ट झाला. नंतर येते पब्लिक सेक्टर ऍसेट रिहॅबिलिटेशन एजन्सी. पब्लिक सेक्टर ऍसेट रिहॅबिलिटेशन एजन्सी म्हणजे ते काय करते की नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, इंडियन डेप्ट रिझॉल्युशन कंपनी, म्हणजे ते काय करते, हेल्प करण्याचं काम करते. पब्लिक सेक्टर ऍसेट रिहॅबिलिटेशन म्हणजे कोणी प्रॉपर्टी सोडून गेलं, ती प्रॉपर्टी बाय करायचं काम करेल, त्याला सेल करण्याचं काम करेल, म्हणजे एनपी ला रिकव्हर करण्याचं काम करते. एक असते टीजर लोन. टीजर लोनचा कॉन्सेप्ट आहे लो इंटरेस्ट बट चार्ज आफ्टर मार्केट लिंक रेट. म्हणजे सध्या तर कमी लोनवर देते, बट जेव्हा मार्केट खूप हाय झालं तेव्हा मग ते जास्त चार्ज करते. त्यानंतर ते कोर बँकिंग सोल्युशन. कोर बँकिंग सोल्युशन, कोर बँकिंग सोल्युशन म्हणजे काहीच नाही, तेच एक मिडिवरीचं काम करण्याचं, ते कोर बँकिंग एकमेकाशी लिंक होणं. जसं आपण मास्टर पेचं बोललो होतो, रुपेचं बोललो होतो, ते येते कोर बँकिंग सोल्युशनच्या याच्यामध्ये. आता आता बघू की आता कोणतं आहे आपलं. नरसिंह कमिटी तुम्ही सांगितली होती तुला की कसं होतं नरसिंह कमिटीचं. त्यानंतर त्यानंतर बघ टीजर लोन. टीजर लोन म्हणजे तेच की सध्या आता लो फिक्स रेट मध्ये देईल, बट जेव्हा मार्केट चांगलं उडेल तेव्हा मग जास्त पैसे घेण्याचं काम करते. आता थोडं आरबीआय बद्दल बघू. आरबीआय, आरबीआयचं काय असते, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर असते आरबीआयचं, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. अपॉइंट कोण करते, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करते. आणि यांचा वेळ असते 4 वर्षाचा, 4 इयर्स पिरियड. तो मिनिमम 4 वर्ष असते, मॅक्सिमम तर किती जाऊ शकते असं काहीच नाही आरबीआयचं. सो आता बघा, कंपोजिशन ऑफ डायरेक्टर्स. आरबीआयच्या डायरेक्टरचं कंपोजिशन बघा, ऑफिशियल असते आणि नॉन ऑफिशियल असते. ऑफिशियल मध्ये काय असते, 4 गव्हर्नर असते आरबीआयचे, आणि एक गव्हर्नर असते आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असते. डेप्युटी गव्हर्नर कुठकुठचे आपण बघा, 4 सांगितलं, 4 आरबीआयचे मेन ऑफिस सांगितले होते, कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि मे बी चेन्नई कसं सांगितलं होतं मी, लक्षात कर, आठवण करून घ्या जिथं असेल ऑफिसचे. तर ते 4 डेप्युटी गव्हर्नर आणि एक गव्हर्नर. हा, सो हे झाले ऑफिशियल. आणि नॉन ऑफिशियल मध्ये बघू आता. नॉन ऑफिशियल मध्ये असते 4 लोकल बोर्डचे असते, त्याच्यानंतर 2 गव्हर्नमेंटचे असते जे सिव्हिल सर्वंट असते, आणि 10 नॉमिनेटेड असते. असे किती झाले आपले, 5, 15,
21. सो 21 काय असते? कंपोजिशन ऑफ डायरेक्टर. 21 बोर्ड ऑफ डायरेक्टर असते कुठे? आरबीआय मध्ये. हम्म? 10 नॉमिनेटेड जे गव्हर्नमेंट करते, 2 गव्हर्नमेंट ऑफिशियल जे आपले सिव्हिल सर्वंट असते आणि 4 लोकल बोर्डचे असते, 4 डेप्युटी गव्हर्नर आणि 1 गव्हर्नर. सो हे होतं आपलं कंपोजिशन ऑफ. आता त्याच्यानंतर येतं त्याच्यानंतर नेक्स्ट कॉन्सेप्ट येतो ते मॉनिटरी पॉलिसी. बँकिंग कम्प्लीट झालं आपल्या इथं आता. हा ऍसेटचं का करू? ते सांगेल ना आता बँक. आता मॉनिटरी पॉलिसी मध्ये काय असते? रेपो रेट, रेपो रेट. सो बँकिंगचा जो मेन बेस होता, बँकचं काम कसं आहे, त्यानंतर बँकची हिस्ट्री, ते सगळी आपण या बँकिंग मध्ये कव्हर केली आज. त्यानंतर उद्या आपण चालू करू मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी कोण करते? आरबीआय करते. सो याच्यामध्ये आपण उद्या शिकू की बँक कशी लोन घेते, बँक काम कसं करते, एलएफ काय असते, सीआरआर काय असते, एसएलआर काय असते, एमएसएफ काय असते, रेपो रेट काय असते, रिव्हर्स रेपो रेट काय असते, ते आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये शिकू. ते उद्या शिकू. कारण त्याचा. हं? बोल ना. जॉग्राफी घेऊ मग थोड्या वेळानंतर. जॉग्राफी नंतर पण हिस्ट्री कम्प्लीट करू. हळूहळू कम्प्लीट करायला लागेल ना ते. बॅकअप नाही ठेवता येईल आपल्याला ते. 8च घंटे घेतले का? आज थोडं कसं जेवणाचा इश्यू झाला यार. जेवण भवन नाही भेटली, एनर्जी नाही माणसामध्ये. हम्म, बरं चला. आज थांबू आपण इथंच. उद्या आज आपण काय म्हणते, जॉग्राफी पण कम्प्लीट करायचं आणि हिस्ट्री पण कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. घ्यायला काय नाही, कसं बँकिंगचा जो टॉपिक तो रिलेटेड संपला, आता नवीन टॉपिक चालू करतो आपण. मॉनिटरी पॉलिसी. सो उद्यापासून आपण इकॉनॉमिक्सचा लेक्चर आहे तो 2 तासाचं घेऊ. प्लॅनिंग कमिशन झालं. बरं तो मी कन्सेप्ट सांगून देतो की रेपो रेटचं काय असतं. आता ही आरबीआय झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि ही झाली नॉर्मल बँक. आता ही शुभमची बँक झाली, ही कुणालची बँक झाली. आता हे बँक झाले. आता जर तुम्हाला जर पैसे लागत असेल ना, तर तुम्ही काय कराल? आरबीआय फक्त जे हे बँक आहे ना, कमर्शियल बँक आणि नॅशनलाइज बँक, जे आरबीआयचे ऍक्ट फॉलो करते त्यांनाच पैसे देते, बाकीच्या सर्वांना पैसे देत नाही. ओके. म्हणजे शेड्यूल बँकलाच आरबीआय पैसे देते, नॉन शेड्यूल बँकला आरबीआय पैसे देत नाही, जे की आपण शिकलो होतो. आता शुभमला काय पाहिजे? बँकेकडून पैसे पाहिजे शुभमला, आरबीआय कडून. सो बँकेने दिला 1,000 रुपये शुभमला. तर 1,000 रुपयावर काय करेल की आरबीआय काय करेल? 2.5% रेपो रेट लावेल. म्हणजे जेव्हा ही बँक आहे ना आरबीआयला पैसे वापस देईन त्याचे तर आरबीआयला द्यायला लागेल 2.5% व्याज. आता मला सांगा, जर आरबीआयनं पैशावर व्याजच जर जास्त लावलं, तर आता ही जी शुभमची बँक आहे दुसऱ्याला देईन पैसे, कारण ह्या बँकला प्रॉफिट काढायचं, हे काय करेल? 4%च्या इंटरेस्ट रेटवर देईन समोरच्या माणसाला, कारण इले स्वतःचं कमिशन काढायचं असते. सो हा झाला रेपो रेट. जेवढा जास्त रेपो रेट राहील तेवढं जास्त लोनची किंमत वाढेल, इंटरेस्ट वाढेल. पण जर आरबीआयने फक्त 1% रेपो रेट दिला, तर हे काय करेल? 3%च्या लोनवर देईन, 3%च्या इंटरेस्टवर देईन. सो याच्यामध्ये काय केलं यांनी? ती कमी केली. सो रेपो रेट जास्त, इंटरेस्ट रेट जास्त, रेपो रेट कमी, इंटरेस्ट रेट कमी. आता काय झालं की कुणालची बँक होती, कुणालनं लई काम ते दाबदूब करून बहुत पैसा जमवला आणि शुभमच्या बँकेमध्ये देऊन दिला. घे म्हणे 1,000 करोड. शुभम म्हणे शाला एवढा पैसा आणला कुठून म्हणे तू? म्हणे ते म्हणे तू फक्त आंबे खा म्हणे, गुटल्या मत गिन म्हणे. मग शुभमनं काय केलं? जे 1,000 करोड आहे ते आरबीआयला जमा करून दिले. आरबीआय म्हणजे शाला हा माझ्यापासून पैसे मागत होता म्हणे, याच्याकडे पैसे कुठून आले? शुभम म्हणे वो बात नाहीये बोले, आप बस बोले मेरे को रिव्हर्स रेपो रेट दो बोले. सो आरबीआय काय म्हणे, बरं बरं बाबू म्हणे, तू आपल्या ओळखीचा कस्टमर आहे म्हणून तुला 1% वर रिव्हर्स रेपो रेट देतो म्हणे. सो शुभमने काय केलं? आरबीआय मध्ये पैसे जमा केले. आता आरबीआय शुभमले 1%चं व्याज देईल. शुभमला 1%चं व्याज भेटलं 10 करोड रुपये.
नाही, 100 करोड रुपये. शुभमनं कुणालने त्याचे पैसे 1,000 करोड वापस दिले. 100 करोडचा बेनिफिट शुभमचा. सो हा झाला कन्सेप्ट रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कोण जाहीर करते? आरबीआय जाहीर करते. समजलं तुम्हाला रेपो रेटचा कन्सेप्ट? समजला का नाही समजला? हॅलो. नसेल जर समजलं तर सांग मला रेपो रेटचं. कारण हे जे असते ना हे क्वांटिटेटिव्ह मेजर्स मध्ये येते, जे आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये शिकू की क्वांटिटेटिव्ह मेजर्स काय असते, क्वालिटेटिव्ह रिपोर्ट्स काय असते. सो त्याच्याबद्दल मी सांगणारच होतो तुला की रेपो रेट काय क्वांटिटेटिव्ह मेजर्स मध्ये. बट ठीक आहे, आज मायक्रो मॅक्रो चालू आहे आपलं सगळं. मायक्रो मध्ये नाही आहो, आपण मायक्रो घेणारच नाही आहो. आपलं जस्ट मॅक्रो आहे मॅक्रो. जीडीपी पासूनच चालू झालं ना, जीडीपी मॅक्रो टर्म. हो. उद्यापासून आपण आता क्लास पण थोडं मला पण मी पण प्लॅनिंग करीन आता उद्यापासून. आणि उद्यापासून आपण चांगलं 2 तासाचं लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. चालेल. हा बोल, हा बोल ना. बोल बोल.